हॅलो गाईज, वेलकम बॅक टू वर न्यू ब्लॉग. परत एकदा मोठा ब्लॉग घेऊन येतो मित्रांनो. तर आज आहे गुरुवार आणि तारीख आहे 7 नोव्हेंबर 2024. आपण चाललो मित्रांनो निगोजला. तर भाची कंपनी बहीण यांना सोडायचं आहे. आज दिवाळी झाली, दिवाळीची सुट्टी झाली, मस्त एन्जॉय झाला. आपल्याला तर सुट्टीच आहे अजून एक आठवडा. तर त्यांना सोडून येतो, गावी जाऊन येतो. बघू अजून कसं होतं आहे ब्लॉग. निगोजला जायचं आहे, परत आपल्या गावी निमोण्याला जायचं आहे आणि परत यायचं संध्याकाळी. लेट सी. दादा गेलेत ऑलरेडी गावी. आंब्याची झाडं वगैरे बघू आता. खूप दिवस झालं चक्कर नाही झाली आपली. तर बघू आता कसं आहे, काय सगळं जर्नी कशी होती. चला मित्रांनो, आम्ही चाललो आहे आता निगोजला. राहू बोल काहीतरी. कसं वाटतंय? जायचं नव्हतं का तुला? रसलं आहे. किती दिवस थांबायचं होतं अजून? हां, 10 तारखेपर्यंत. मग पप्पाला का नाही म्हटलं थांबतो आम्ही? काय करायचं? बेल्ट लावायचं आहे का? नको लावू, राहू दे. इकडे जायचं ना आपल्याला. चांगला आहे कापूस. असाच विकता का तुम्ही ह्याच्यात? मग ते तिकडं पुढं पुढे जाऊन प्रोसेस होत असं, याच्या बिया बाजूला निघत असेल. वजन भरत असेल ना त्याच्यामुळे. किती असेल ना एवढं? 10 क्विंटल. मोठा लागेल. इकडच्या काढावं लागतील. अजून एवढा निघेल का कापूस? देऊन टाकायचा. कसा आहे बाजार आता? 7,000 रुपये क्विंटल. कुठं पारलं एका एवढंच बादल. राहू इकडे या. बघा मित्रांनो, किती झाड आहे त्यांची घराच्या मागे. आपल्याला पपई न्यायची. पपई हे कसलं झाड आहे? रामफळ. किती मोठं झाड आहे रामफळाचं. हे आहे गुलछडी. मस्त आहे ना? परस बाग बघा केळी किती आले. ठीक आहे. मला वाटतंय डोळा पडलाय. हे नाही पिकल का? ही चांगली पिवळी झाली. झाडाला पिकत असतील काय काही. कोणतं आहे? हलवा. एवढं फ्राय करायचं. हे बघा मस्तपैकी फिश फ्राय चालला इथे.
इथं फिश कालवण झालेलं आहे आणि आता लाईट गेली त्याच्यामुळे टी व्ही बंद झाली. चला चला बाहेर. लाईट गेली ना बाई. लाईट गेल्यामुळं हे आता माझ्यासोबत खेळायला लागले, नाहीतर टी व्ही बघत होते. का रे तिकडे पण टी व्ही, इथं पण टी व्ही, नुसती टी व्ही. काय काय घेऊन चालले आम्ही तुमच्या इथून? पपई, लसूण, बाजरी, तांदूळ, साखर. पुण्याला मिळत नाही बाबा आम्हाला एवढं सगळं. तुमच्याकडं कसं काय असतं रे? शेतकऱ्यांचं काम असतं ते. शेतकऱ्यांचं असतं का? शहराच्या कारखान्यातून गाड्या येतात आणि इथून शेतीतून शेतमाल, गावातून भाज्यापाल्या, अजून आलू, सगळा शेतीमाल. कांदा, लसूण. घामेल्यात बसलाय, त्या घामेल्याला खालून बीळ पडेल. नाही, तीन आहेत एक साथ. एवढं काय रे तुमच्या गोण्यांच्यात? बाजरी. बाजरी आहे, बरं ते गहू आहे. बरं यार तुम्हाला. तिकडं कापूस बघितला आम्ही. कापूस किती आहे? आपण कुठून आणतो आता? बघून नाही आलो, तिथं गोट्यात ठेवलंय ना. तो काय? एवढेच गोणे अरे कापूस. एवढं नाही, खाली लई कापूस आहे. खाऊन झाल्यानंतर खाली जाईल. कापूस बघायला परत. बघू आता, मला उशीर होईल, पुण्याला जायचंय परत. 2 मिनिटात बघू ना. बघू, जेवण करू पहिलं. या दिवाळी. बघा मित्रांनो, आपण आलोय दाजी त्यांच्या शेतात. मागच्या वेळेस कसा हिरवा होता कापूस आहे ना, आता सगळं रान पांढरं झाले. मस्त आहे यार, एकदम एकदम ताजा ताजा कापूस. बघा मित्रांनो, कापूस एकदम फ्रेश कापूस. थोडाच घ्या आपला. चला, थोडा कापूस याच्या आतमध्ये जाऊन तोडता तुम्ही? टोचत नाही का? चला चला चला. मस्त इकडे बघा मित्रांनो, किती कापूस आहे. एकदा तोडल्यावर अजून येणार आहे. आणि मुलं आपले कणस तोडतायत. मका हे कापूस त्याच्यातच टाक सोमो, याच्यात फक्त कणस टाक. काढला ना? बस बस. चला बघा, गावी आल्यावर किती आपल्याला रानमेवा मिळतोय. रानमेवा बघा कसे काम करतात उन्हात. होय, चला आता बस. बघा मित्रांनो, मी निघोजवरून निघालोय. किती सामान दिले. एवढे शेंगा आहे, लसूण आहे, आणि ते असं 4-5 पिशव्या आहेत खाली. अजून आपल्याला निमोण्याला जायचं आहे, तर तिथेही थोडंसं ज्वारी वगैरे घ्यायचं आहे. हा फायदा आहे 4 व्हीलरचा. आता कुठं असं कळलं आहे किंवा 4 व्हीलर उपयोगाला आली. तर आपण इथून घेतलं आहे भुईमुगाच्या शेंगा, कापूस थोडासा घेतला आहे आपल्या घरगुती उपयोगासाठी, लसूण घेतला आहे, अजून मकाचे कणस घेतलेत. तर बघू आता, एवढं सगळं घेऊन चाललो आहे आपण निमोण्याला. तिथं जाऊन थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला पुण्याला जायचं आहे परत. आता वाजले 4. मित्रांनो, आपण पोचलोय आपल्या गावी. आंब्याची झाडं बघूयात आता. कलम केल्यानंतर कसं झालं, ते काही एवढे फुटले नाही जास्त, पाणी जरा कमी पडले. हे सगळं गवत आहे, फुटलेत पण जरा छोटे छोटे आहेत.
पाणी कमी पडले जर. चांगले झालेत. जाऊ आता पुण्याला. वाजलेत 4:30. मित्रांनो आता वाजलेत 5:45. मी आलोय. अजून मला 1 तास लागेल असं वाटतंय पुण्यात पोचायला. हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. मस्त मजा आली, मासे खाल्ले, अजून काय काय रानात फिरलो. तर ही सगळी गोष्ट, ही मजा मस्ती कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आपले शॉर्ट्स येतात, आपले मिनी ब्लॉग येतात, ते डेली बघत जा, कारण ते डेली असतात. आणि हे जे आहे हा मोठा ब्लॉग, हा काही ओकेजन असलं, मी आधी पण सांगितले, काही फंक्शन असलं किंवा 1 डे टूर असली किंवा लॉंग टूर असली तर येत जाईल.